फ्री गिफ्ट्स होती. सो ती आम्हाला सुद्धा मिळालेली आहे. ही इलेक्ट्रिक किटल मिळालेली आहे. इस्त्री दाखव. तो हे आहेत ते गाऊन. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो आता आम्ही जातोय राहूला स्कूलमध्ये घ्यायला. आज व्लॉग जरा दुपारपासून सुरू करते. ॲक्च्युली गेले 2-3 दिवस राहूच्या स्कूलमध्ये खूप ॲक्टिव्हिटीज चालू आहेत आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्याच्याकडनं करून घेण्यात माझा वेळ कसा जातोय माझं मलाच कळत नाही आहे. आणि एक ॲक्टिव्हिटी झाली आहे त्याची, जसं तुम्हाला सांगितलं होतं की बर्ड बनवायचा होता. सो राहू पेंग्विन बनला होता, पण पेंग्विन बनवून त्याची सेंटेन्सेस सुद्धा त्यांना म्हणायची होती आणि सगळं इंग्लिशमधनं. त्याच्यामुळे त्याला ते शिकवण्यातच माझा वेळ कसा जायचा मला कळायचं नाही. आणि आज त्याचं होतं माय फेवरेट पेट ॲनिमल आणि त्यात त्याला कॅट बनवलं होतं. सो ती सुद्धा वाक्य. सो त्याच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सध्या माझा खूप वेळ जातोय. आणि मेन म्हणजे उद्या आहे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. हा व्लॉग तुमच्यापर्यंत सुद्धा उद्या येणार आहे. आणि जसं तुम्हाला सांगितलं की स्कूलने टॉपिक दिलेला आहे फ्रूट. सो राहूला आम्ही बनवणार आहोत लेमन. उद्या तुम्हाला ते बघायला मिळेल ते आम्ही कसं बनवलेलं आहे आणि त्याच्याकडनं काही सेंटेन्स सुद्धा करून घेतलेली आहे. सो ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. पण त्याच्या आधी आता आम्ही राहूला स्कूलमध्ये घ्यायला जातोय. सो राहूला आम्ही घेतलेलं आहे स्कूलमधून आणि मला दूध आणि अंडी सुद्धा घ्यायची होती. ती सुद्धा घेऊन झालेली आहे. आणि आता आम्ही जातोय घरी. सो आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात, तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सो राहू आता घरी आलेला आहे आणि तो जेवतोय. हाय राहू. हाय करा, नीट करा. हाय. उद्या तू कोण होणार आहे फॅन्सी ड्रेस मध्ये? लेमन. आणि आजचं कसं झालं स्कूलमध्ये? आज बोललास नी? सेंटेन्स पार्ट झाले का पण लेमनचे तुझे? झाले? आता नाही, अजून थोडीशी प्रॅक्टिस करायची करणार आहे. प्रॅक्टिस करणार आहे ना आता तू? अच्छा, थोडेसे राहिले अजून ना, 1-2च राहिले. तो आता प्रॅक्टिस करणार आहे. त्याला 5-6 सेंटेन्स शिकवलेत अंकिताने. सो ती म्हणणार आहे. प्लस त्याला लेमनचं सगळं कपडे आणलेले, कॉस्ट्युम आणलेलं आहे. त्याच्यानंतर त्याला बॅकवरती ते लेमनच्या आकाराचं एक क्राफ्ट बनवलेलं आहे आम्ही. सो ते त्याला म्हणजे काइंड ऑफ क्लोथ्स आहेत, ते वेअर करणार आहे उद्या. आणि प्लस त्याच्याबरोबर त्याला 5-6 सेंटेन्स पाठ करून घेतले त्याच्याकडून, ती म्हणायची आहेत त्याला. ऍक्च्युली आणि फॅन्सी ड्रेसला तुम्ही कॉस्ट्युम काय करताय तेच आणि थोडीशी सेंटेन्स. सो राहूची झाली आहेत, मी घेऊनच बसली आहे एकीकडे. आता त्याला मला थोडीशी शिकवायची आहे. सो आता मी ती त्याला शिकवून घेते. आणि बाकी ते क्राफ्ट आम्ही कसं बनवलं आहे वगैरे तुम्हाला मी सगळं एक्सप्लेन करेनच. सो आधी आता त्याला मी हे भरवून घेते आणि त्याला शिकवून घेते. आणि उद्या स्कूल नेहमीच्या टाइम पेक्षा जरा लवकर आहे, त्याच्यामुळे मला उद्या सकाळी त्याच्याकडनं काही करून नाही घेता येणार आहे. सो आजचा आता हा जो उरलेला दिवस आहे त्यात त्याच्याकडनं मी ते करून घेणार आहे. पण आता ते झालं, पण थोडंसं आता करायचंय ना. थोडंसं झालं की तू एवढी सेंटेन्स तू सुद्धा पाठ कर. हे बोलायचंय. हा, एवढं बोलायचंय. आणि अंकिता आता तुम्हाला थोड्या वेळाने 2 आम्हाला गिफ्ट्स मिळाली होती. आणि काल तुम्ही माझा वॉशिंग मशीनचा व्लॉग बघितला असेल. सो ते जेव्हा आम्ही परचेस केलं त्याच्याबरोबर आम्हाला 2 गिफ्ट्स मिळालेली आहेत. सो काल ती नाही दाखवता आली, पण आज मी तुम्हाला ती दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर आई काल एका एक्झिबिशनला गेली होती. सो आमच्यासाठी तिने आपण जे डेली वेअरचे गाऊन वेअर करतो ते सुद्धा आणलेले आहेत. खूप छान आहेत. सो ते काय काय आणलेले आहेत हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. पण आधी हे सगळं आवरून घेते. सो स्टे ट्यून्ड. तर संध्याकाळ झालेली आहे. मगाशी थोडंसं राहूचं जेवण झाल्यानंतर त्याला थोडंसं शिकवलेलं आहे उद्याचं आणि थोडासा आराम केला आम्ही. आणि आता मस्त गरम गरम चहा. हो, अंकिताने मस्त चहा केलेला आहे आलं टाकून, बघू शकताय. सो आता आम्ही तो पितो आणि मग
पुढे आम्ही आता जाणार आहोत. आम्ही नंतर जाणार आहोत बाबांकडे. आणि त्याच्या आधी जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलं, काल आम्ही जेव्हा वॉशिंग मशीन घेतलं तेव्हा आम्हाला जी 2 प्रोडक्ट्स मिळालेली आहेत ती तुम्हाला दाखवणार आहे. आणि आई एक्झिबिशनमधनं जे गाऊन घेऊन आलेली आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याच्या आधी आम्ही पटकन चहा पिऊन घेतो आणि मग तुम्हाला मी ते सगळं दाखवते. सो स्टे ट्यून्ड. चहा पिऊन झालेला आहे. आणि जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की काल आमचं वॉशिंग मशीन नवीन आलेलं आहे आणि ते आम्ही घेतलं विजय सेल्समधनं. आणि त्या दिवशी त्यांच्याकडे एक स्कीम चालू होती हायरच्या वॉशिंग मशीनवरती 2 फ्री गिफ्ट्स होती. सो ती आम्हाला सुद्धा मिळालेली आहेत आणि ती काय आहेत ते बघूया आपण. सो सगळ्यात आधी ही आहे इस्त्री आणि ड्राय आयर्न आहे, म्हणजे पाणी आपल्याला कपड्यांवरती शिंपून त्याच्यावरती आपल्याला ही इस्त्री करायची आहे. सो ही एक इस्त्री मिळालेली आहे. सो ती पण बजाजची इस्त्री मिळाली आहे. सो तुमच्याबरोबर त्याचं ओपनिंग करते. क्या बात आहे, मस्त मिळालं. पण मग मस्त मिळालं. ओ क्या बात आहे, सही आहे एकदम. सो इथे तुम्ही बघू शकता व्हाईट कलरची इस्त्री मिळालेली आहे आणि छान. आणि आमच्याकडे ऑलरेडी एक इस्त्री आहे आणि आता ही सुद्धा ऍड झालेली आहे. सो छान आहे. आणि इथे त्यांनी ना प्रोग्राम्स दिलेले आहेत. कपडे कुठले आहेत, नायलॉनचे असतील तर काय करायचं, सिल्क, वूल, लिनन आणि कॉटन. छान आहे. मस्त आहे ना कलर, एकदम व्हाईट कलर मिळाली. आणि इथे मागे त्यांनी लिहिलेलं आहे 2 इयर्सची याची वॉरंटी सुद्धा आहे. आणि जर काही त्याचं हे पॅनल जे आहे त्याचं खराब असेल तर त्याचं रिप्लेसमेंट सुद्धा त्यांनी इथे दिलेलं आहे. आणि ह्याच्यात वॉरंटी कार्ड आहे त्यांचं आणि हे वॉरंटी कार्ड सुद्धा मिळालेलं आहे. मस्त छान मिळालंय हे एक गिफ्ट. आणि दुसरं मिळालंय ही इलेक्ट्रिक किटल मिळालेली आहे. अगेन आता सध्या आपल्या धावपळीच्या रुटीन मध्ये कधीतरी या किटल्स खूप उपयोगी पडतात. अरे सही आहे एकदम. कलर एकदम कॉन्ट्रास्ट आहे, इस्त्रीला कॉन्ट्रास्ट. एकदम डार्क ब्लॅक आणि त्याचं टेक्स्चर इतकं स्मूथ आहे, छान आहे. इकडनं ती अशी ओपन करायची आहे. क्या बात आहे. इथे तुम्ही बघू शकता, इथे असं ते ओपन करायचं आहे. इथे तुमचं जे हँडल आहे ते तुम्हाला लॉक अनलॉक करू शकता तुम्ही. आणि हा मेन त्याचा इलेक्ट्रिक सरफेस आहे, त्याच्यावरती ही किटल अशी ऍडजस्ट करून हे आपल्याला प्लग इन करायचं आहे. आणि वंडर शेफची मिळालेली आहे, सुंदर आहे. अगेन ह्याची सुद्धा वॉरंटी कार्ड इथे मिळालेलं आहे. सो अशी ही 2 गिफ्ट्स आम्हाला त्या मशीन बरोबर मिळाली होती. वंडर शेफची आहे, बघू. वंडर शेफची मस्त. आमच्याकडे ऑलरेडी एक किटल आहे, पण आता ही सुद्धा एक्स्ट्रा मिळालेली आहे. आणि ही जरा मोठी आहे, 1.8 लिटरची आहे. ही आमच्याकडे जी होती ती 1.5 लिटरची होती. सो तुम्ही बघू शकता वंडर शेफची आहे. मस्त किटल आहे, सॉलिड एकदम. क्या बात आहे, सही आहे. इस्त्री दाखव. इस्त्री पण आणि मस्त बजाजची आउटकी आहे आणि खूप छान इस्त्री मला लागते इस्त्री. कारण जनरली राऊचे डेलीचे आपले स्कूलचे कपडे जे आहेत ते मी इस्त्री करते घरी. आणि आमचे सुद्धा पटकन कुठे जायचं असेल आणि इस्त्री नसेल, सो ऑलरेडी एक आहे पण आता ही सुद्धा ऍड झालेली आहे. सो अशी ही मस्त 2 गिफ्ट्स मिळालेली आहेत त्या वॉशिंग मशीन बरोबर. मस्त. सो ही अशी गिफ्ट्स आहेत. आणि अजून जसं तुम्हाला म्हटलं की आई गेली होती एका एक्झिबिशनला. सो तिकडनं सुद्धा तिने आम्हाला गाऊन आणले होते जे आपण डेली वेअर करतो. सो ते सुद्धा तुम्हाला दाखवते. सो हे आहेत ते गाऊन, प्युअर कॉटन आहेत आणि आमचे हे धुवून झालेले आहेत. एकाही गाऊनचा कलर गेलेला नाहीये. सो ते तुम्हाला ओपन करून दाखवते. आणि असं काही नाही, आता हे आईने 4 आई घेऊन आलेली आहे. आम्ही दोघी एक म्हणजे सिलेक्ट करून दोघींसाठी घेतो. सो हा एक आहे. आणि जे कलर आमच्याकडे नाही आहेत तेच कलर आईने आणलेले आहेत.
एक हा आहे अबोली कलर आणि त्याच्यावरती अशी छोटी छोटी व्हाईट कलरची फुलं आहेत. छान इथे बटन्स आहेत. सो हा एक आहे. जर लेंथ आम्ही अजून ते घालून नाही बघितले, जर मोठं झालं तर थोडंसं त्याला टीप मारून आणणार आहोत. पण हा एक आहे. एक हा आहे येल्लो, डार्क येल्लो, त्याच्यावर ब्लॅक आणि ग्रे कॉम्बिनेशन आहे. सिंपल आहे आणि खूप कापड एकदम मऊ आहे, म्हणजे आपण घातल्यानंतर अंगाला असं काही टोचणार वगैरे नाहीये. प्युअर कॉटन आहे. सो हा एक आहे. हा एक आणलेला आहे. हा तुम्ही जर माझा कालचा वॉशिंग मशीनचा ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यात हा आणि हा मी धुवायला टाकलं होतं. एकाचाही कलर गेलेला नाहीये, कारण हे डार्क कलर आहेत. सो आम्हाला असं वाटत होतं की ह्याचा कलर जाईल, पण दोन्हीचाही कलर गेलेला नाहीये आणि ह्या सुद्धा कशाचाही कलर नाही गेलाय. सो हा एक आणलेला आहे. हे कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडलंय. लेमन येल्लो आहे आणि डार्क ब्लू आहे. सो हा एक आहे आणि हा सुद्धा एक आहे. अगेन मरून कलर वरती व्हाईट कलरचं प्रिंट आहे. सो असे हे 4 आम्हाला डेली वेअर साठी आईने गाऊन आणले होते. आणि शॉपिंगला आई गेली होती आणि बरेच जण, आता आई जिथे जिथे जाते तिथे सगळे जण आईला ओळखतात. सो त्या एक्झिबिशन मध्ये सुद्धा अनेक जणांनी आईला ओळखलं होतं. म्हणजे ऍक्च्युअल एक्झिबिशन मध्ये ज्यांचे स्टॉल्स होते त्यांनी सुद्धा आईला ओळखलं होतं की हा टीव्ही सिरियल्स मध्ये काम करतात. सो तिथे एक साड्यांचा स्टॉल होता. सो आई तिथे गेली होती म्हणून त्यांनी आईला ही एक साडी सुद्धा गिफ्ट दिलेली आहे, कारण त्यांना खूप आनंद झाला होता की ह्या आपल्याकडे म्हणजे आपल्या एक्झिबिशन मध्ये आलेल्या आहेत. सो ही एक मस्त साडी त्यांनी आईला दिलेली आहे. ब्लू कलरची आहे. अजून ह्याचं ओपनिंग नाही झालंय. सो ही एक साडी त्यांनी दिलेली आहे. आणि हे जे सगळं आईने शॉपिंग केलं त्या दिवशी तिथे लकी ड्रॉ सुद्धा होता. सो आईने एक नॉर्मली आपलं नाव लिहून दिलं होतं. सो त्यात लकी ड्रॉ मध्ये सुद्धा आईचा नंबर लागला होता. सो गिफ्ट म्हणून तिथे त्यांनी एक हँडमेडचा सुद्धा एक सेक्शन होता. सो क्यूट अशी एक हँडमेड बॅग दिलेली आहे आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता हँडमेड असं फोल्डर दिलेलं आहे. खूप युजफुल आहे. खूप कागदपत्र आपल्याला ठेवायला लागतात. सो असं मस्त एक फोल्डर दिलेला आहे. एक इथे खण आहे, इथे तुम्ही पेन ठेवू शकता. इथे सुद्धा आहे. छोटी काही कार्ड्स असतील तर आपण ती इथे ठेवू शकतो. सो हे सुद्धा आलेलं आहे. सो असं 1-2 दिवस सगळं काही शॉपिंग झालेलं आहे. ही फ्री गिफ्ट्स मिळालेली आहे आणि आमचं मशीन सुद्धा आलेलं आहे. आणि आता राऊचं लेमन आम्हाला कम्प्लीट करायचं आहे. सो ते तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे. सो स्टे ट्यून्ड. सो अंकिता रेडी आहे आणि राऊ पण रेडी होतोय. येस, आम्ही तयार झालेलो आहोत. आता जातोय बाबांकडे आणि मेन जे लेमन तुम्हाला दाखवणार आहे. सो अमृताने ते केलेलं आहे. सो ते काय केलेलं आहे हे मी तुम्हाला तिथे जाऊन दाखवणार आहे. पण पटापट आम्ही बाबांकडे जातोय. राव काय लावतोय हे? हेडफोन्स. बाहेर खूप थंडी आहे सो त्याला कानासाठी ते घेतलेलं आहे. त्याला तो हेडफोन्स म्हणतो. सो जरा पटापट बाबांकडे जातो. बाबा आम्ही घालून दाखवू? हा घालून दाखव. मस्त. आता थंडी नाही ना वाजणार? नाही, कानाला थंडी नाही वाजणार. व्हेरी गुड. चलो. आम्ही बाबांकडे पोहोचलेलो आहोत आणि जसं तुम्हाला म्हटलं की राऊ फॅन्सी ड्रेस मध्ये लेमन बनणार आहे. सो ते अमृता त्याला बनवून देते. ऍक्च्युली आमच्या घरात कोणाच्याही स्कूल ऍक्टिव्हिटीज असल्या की अमृता बनवून देते, कारण तिचं क्राफ्ट ड्रॉइंग खूप छान आहे. सो जेव्हा आमचं डिसाईड झालं की राऊला फ्रूट म्हणून लेमन बनवायचं आहे, सो तिने आम्हाला छान छान काही आयडियाज दिल्या होत्या. मग आम्ही सगळे ते एकत्र करून तिने छान राऊसाठी लेमन तयार केलेला आहे. सो तुम्हाला दाखवते.
हे जे आहे हे तिने लेमनचा जो आपला बाहेरचा भाग असतो येलो कलरचा तो बनवलेला आहे आणि आतमधनं असं आहे ते ऍक्च्युली जी आपली कढई असते जेवायची त्याला तिने पेपर लावून हे बनवलेलं आहे. सो हे बनवलेलं आहे तिने. आणि राहूला पुढे असं हे लेमनचं कटआउट आम्ही लावणार आहोत आणि त्याच्याच बरोबर ही लेमनचा असा तिने जी लिव्स असतात त्याचा क्राऊन बनवलेला आहे तो राहूच्या डोक्यावरती लावायचा आहे. आणि वेली केलेल्या आहेत तिने. या अशा 2 वेली केलेल्या आहेत त्या राहूच्या आम्ही खांद्यावरनं सोडणार आहोत आणि प्लस राहूला आम्ही येलो कलरचा फुल हाताचा टी शर्ट आणि ग्रीन कलरची पॅन्ट घेतलेली आहे कारण लेमन 2 कलर मध्ये असतं ग्रीन और येलो. सो ते कॉम्बिनेशन करून तिने हे बनवलेलं आहे. पूर्ण रेडी केल्यानंतर त्याचा एक जो लुक आहे लेमनचा तो मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. बट ही त्याची बेसिक तयारी आम्ही केलेली आहे. उद्या त्याला प्रॉपर सगळं हे घालणार आहे. सो ते तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे. नंतर तिथे अमृताने आज केली होती मटारची कचोरी. सो आम्ही सुद्धा एक ती टेस्ट केली. आय लव मम्मी. हे आय लव्ह मम्मी आहे. हा. मस्त असेल. And my mommy's years is 6. 6 इयर्सची मम्मी असं लिहिलंय. आणि ते लेमन अर्धा अधिक तिने तयार ठेवलं होतं पण तिथे जाऊन आम्हाला राऊच्या मापाने सगळ्या लेस कापून घ्यायच्या होत्या. त्याच्यानंतर पानं थोडीशी चिकटवून घ्यायची होती आणि राऊला ते सगळं लावून बघायचं होतं की ते ॲडजस्ट कसं होतंय. सो छान त्याला आम्ही ते ट्राय करून बघितलं. Hello friends, how are you? In the market I came to eat vegetables, but actually I'm a fruit. Sadly, I'm not kept with my fruit friends. Sometimes I'm yellow in color, sometimes I'm green in color. I'm rich in vitamin C. I'm sour in a taste. During summer, people like to drink me as a juice. And during summer, I give refreshing feeling to everyone. I help to boost your immunity. I boost for heart health. In the restaurant, I serve first to you with onion. After lunch or dinner, I come in a bowl with hot water. It is called finger bowl. I help to clean your oily hand.